मित्रांनो, बागलांमध्ये एक असं मंदिर आहे जिथे अशा प्रकारची मिथुन शिल्प आहेत. पण का आहेत ही शिल्प इथे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेऊया. बागलांमधल्या अजमेर सौंदाने गावाच्या थोडं पुढे देवळाने सुराणे गाव लागतं. त्यातल्या देवळाने गावात हे शिव पार्वती मंदिर आहे. हे मंदिर यादवकालीन असून राजा सिंघनदेव यांनी ह्या मंदिराची निर्मिती केली आहे. जसं पुरातन मंदिरांचं विभाजन असतं तसंच ह्याही मंदिराचं विभाजन आहे. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, नंदी मंडप असं सगळं. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की यातले जे दगड आहेत ते एकमेकात लॉक करून आणि एकमेकावर चढून रचून स्ट्रक्चर उभं केलं आहे. ह्या मंदिरांचे खांब आणि घृष्णेश्वर जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे त्याचे खांब हे तंतोतंत सारखे आहेत. म्हणजे ते मंदिर ज्यांनी बांधलंय त्याच कारागिरांनी हे मंदिर बांधलंय. गर्भगृहात पार्वती आहे जी जोगेश्वरी रूपात आहे आणि समोर शिवलिंग आहे. अंतराळात ब्रह्मी, महेश्वरी, इंद्रायणी, वराही आणि यामिनी अशा 5 योगिनी आहेत. आणि मंदिराच्या आतमध्येही सुंदर मूर्ती आणि शिल्प आहेत. आणि ह्या मंदिराला लागणारा जो दगड होता तो ह्या जवळच्या धुंद्या डोंगराचा आहे. तर आता प्रश्न असा की ह्या मंदिरावर अशी मिथुन शिल्प का? तर भारतीय दर्शन म्हणजे इंडियन फिलॉसॉफीनुसार धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे परमलक्ष्य आणि पुरुषार्थ मानले गेले आहेत, जे भौतिक आणि आध्यात्मिक विकासामध्ये संतुलन तयार करतात. धर्म म्हणजे योग्य आचरण, कर्तव्य, नैतिक मूल्य यांचं ज्ञान. अर्थ म्हणजे आपला फायनान्स, भौतिक समृद्धी, संसाधन, धन जे जीवनावश्यक आहे, गोष्टी लागणार आहेत त्याच्यासाठी असलेलं ज्ञान. आणि आता काम म्हणजे फक्त सेक्स नाही, वासना नाही, तर इच्छा, प्रेम, आनंद, भावनात्मक संबंध, कला, सौंदर्य आणि जीवनातलं प्रत्येक सुखाचा अनुभव करणं याचं ज्ञान. आणि या सगळ्यांना पार करून जन्ममृत्यूच्या चक्रातून निघून अंतिम आध्यात्मिक ज्ञान, जी आध्यात्मिक ज्ञानाची जी स्वतंत्रता आहे त्याच्या उच्चतम श्रेणीवर जाणं म्हणजे मोक्ष. आणि या सगळ्या शास्त्राचं जे प्रतिमांचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते इथे आहे. पूर्वीच्या काळी मंदिरं ही फक्त आध्यात्मिक जागा नव्हती, तर ती सांस्कृतिक, शैक्षणिक म्हणजे कल्चरल आणि एज्युकेशनल हब्स होती. व्यावहारिक ज्ञान इथं दिलं जायचं. मग ह्याच मंदिरांमुळे समाजाला आर्थिक चालना मिळायची. खरं तर आज आपण या शिल्पांना जसं बघतो, समजतो, तसं त्या काळी नाही बघितलं जायचं. त्यांच्यासाठी एक साधी जीवनाचा एक भाग असलेली नैसर्गिक गोष्ट होती, ज्यामुळे पुढची पिढी आणि कुळाची निर्मिती होत असायची. मुळात आपण भारतीय त्या काळात सगळ्यात जास्त प्रोग्रेसिव्ह, सगळ्यात जास्त फॉरवर्ड पुढारलेले होतो. आपण हे ज्ञान निर्भीडपणे देऊन हे जगाला दिलंय, जेव्हा पाश्चिमात्य देशात ह्या ज्ञानावर बोलायची बंदी होती. मित्रांनो, तुम्हाला या मंदिराची माहिती होती का? नसेल तर शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन ठिकाणं बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.